मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. समांतर रेषांचे गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन हा इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील पाठ आपल्याला पाहायचा. त्यातील स्वाध्याय 15 मधील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, रेषा AB समांतर रेषा RS समांतर रेषा CD व रेषा PQ ही त्याची छेदिका आहे, तर संगत कोन आंतरकोनाच्या किती जोड्या तयार होतील? संगत कोनाच्या आणि आंतरकोनाच्या जोड्या किती तयार होतील? AB समांतर RS समांतर CD आणि PQ त्याची छेदिका आहे. एकूण 3 समांतर रेषा आहेत आणि एक त्याची छेदिका आहे. आता 2 समांतर रेषेच्या जोड्या किती तयार होतात? AB आणि RS ही एक जोडी तयार होते, RS आणि CD ही दुसरी एक जोडी तयार होते, आणि ही रेषा जर नाही समजली तर AB आणि CD ही तिसरी जोडी तयार होते. म्हणजे 2 समांतर रेषेच्या एकूण जोड्या तयार होतात 3, आणि 2 समांतर रेषेमध्ये संगत कोनाच्या 4 जोड्या आणि आंतर कोनाच्या 2 जोड्या, अशा एकूण 6 जोड्या तयार होतात. एकूण समांतर रेषेच्या जोड्या 3 आहेत आणि तयार होणारे कोन 6 आहेत. 3 गुणिले 6 3 संख 18. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD असून रेषा PR ही छेदिका आहे, जी रेषा AB ला P बिंदूत छेदते. AB समांतर CD आहे, PR ही त्याची छेदिका आहे, जी रेषा AB ला P बिंदूत छेदते आणि इथं R बिंदूत छेदते. CD ला R बिंदूत छेदते. आंतरकोनाच्या एका जोडीचे कोन दुभाजक, या जोडीचे कोन दुभाजक T बिंदू मध्ये छेदतात, तर कोन PTR या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. कोन PTR या कोनाचं माप किती विचारलेलं आहे. यासाठी सोपा गुणधर्म आहे आंतरकोनाचे, आणि हे दोन्ही कोन दुभाजक आहेत. म्हणजे या PT मुळे या कोन BPR या कोनाचे 2 समान भाग झालेले आहेत, आणि RT मुळे कोन PRD या कोनाचे 2 समान भाग झालेले आहेत. म्हणजेच या आंतरकोनाच्या जोडीचे PT आणि RT हे कोन दुभाजक आहेत, जे T बिंदूमध्ये छेदतात. तर यासाठी गुणधर्म आहे आंतरकोनाच्या जोडीचे कोन दुभाजक परस्परांना लंब असतात. परस्परांना लंब असतात म्हणजे इथं काटकोन तयार होतो. म्हणजेच कोन PTR चं माप आहे 90 अंश. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. दुसऱ्या बाजूने पण जर विचार केला तर आंतरकोनाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. किती असते? 180 अंश. आता या दोन्हीचे कोन दुभाजक आहेत, म्हणजे या कोनाचा हा निम्मा भाग झालेला आहे, आणि RT मुळे हा भाग सुद्धा निम्मा झालेला आहे. म्हणजे दोन्ही मिळून असणार आहेत 180 भागिले 2 90 अंश. आणि काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. यापैकी 2 कोनाच्या मापाची बेरीज 90 आहे, म्हणजे उरलेल्या तिसऱ्या कोनाच्या मापाची बेरीज सुद्धा 90 असणार आहे. अशा पद्धतीने सोडता येईल, परंतु आपल्याला स्कॉलरशिपच्या दृष्टीने या गुणधर्माचा वापर करता येईल. आंतरकोनाच्या जोडीचे कोन दुभाजक परस्परांना लंब असतात, म्हणजे ते एकमेकांना जिथं छेदतात तिथं काटकोन तयार होतो, म्हणून मापकोन PTR चं माप 90 अंश असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर M व रेषा A समांतर B. रेषा L आणि रेषा M या परस्परांना समांतर आहेत. तर A आणि B, रेषा A आणि रेषा B या सुद्धा रेषा परस्परांना समांतर आहेत, आणि इथं दिलेला 110 अंश माप दिलेला 110 अंश, आणि या X कोनाचं माप काढायचं आपल्याला. आता या जर 2 समांतर रेषा समजल्या आपण, आणि ही त्याची छेदिका असेल, तर या कोनाचं माप 110 आहे, म्हणजे हे त्याचा झाला संगत कोन, ज्याचं माप होईल 110 अंश. आता याचा विरुद्ध कोन आहे, तर विरुद्ध कोनाचं माप किती असतं? समान असतं. म्हणजे 110 आहे तर विरुद्ध कोन सुद्धा 110 झालं. आता 110 अधिक X, L आणि M या समांतर रेषेत B त्याची छेदिका आहे, आणि ते आंतरकोन दोन्ही आतल्या बाजूला एकाच बाजूला असलेले आंतरकोन असतात. म्हणजे 110 अधिक X बरोबर असणार आहे 180 अंश, कारण ही आंतरकोनाची जोडी आहे. आंतरकोनाच्या जोडीचं माप, आंतरकोनाची जोडी परस्परांना पूरक असते, किंवा आंतरकोनाच्या जोडीचे माप 180 अंश असते. म्हणून X बरोबर येईल 180 वजा 110 बरोबर 70 अंश. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता पुढीलपैकी कोणते विधान सत्य असेल? 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? संगत कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन एकरूप असतात. आता संगत कोनाची जोडी एकरूप असते,
संगत कोणाची जोडी एकरूप. आता हे एक्स असेल तर एक्स वाय झालं, एक्स आणि वाय हे एकरूप असतात. आणि इथं जर पी आणि क्यू असेल, पी आणि क्यू एकरूप असतील, परंतु एक्स आणि पी एकरूप असणार आहेत का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. व्युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात? सेम आहे. इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे असं जर मानलं आपण, तर ए आणि डी एकरूप असणार आहेत, बी आणि सी एकरूप असणार आहेत. परंतु एसी एकरूप असणार आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक जोडीतील प्रत्येक कोण म्हणलेला आहे, तर प्रत्येक कोण एकरूप असणार नाही, तर व्युत्क्रम कोणाची जोडी एकरूप असते. मग दुसरं विधान सुद्धा असत्य आहे. आंतरकोन पूरक असतात हे विधान सत्य आहे. दोन समांतर रेषेना एका छेदिकेने छेदले असतात, त्याच्या आंतरकोनाचे तयार होणाऱ्या जोडीमधील कोण परस्पराशी पूरक असतात, म्हणून विधान 3 हे सत्य विधान आहे. संगत कोण रेषे जोडीतील विधान असतात, हे रेषे जोडीतील कोण असतात हे विधान तर चुकीचं आहेच. पर्याय क्रमांक 3 आंतरकोन परस्पराशी पूरक असतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, आकृतीत रेषा PQ समांतर रेषा RS, रेषा MN आणि रेषा PQ समांतर रेषा RS, रेषा MN ही त्याची छेदिका आहे. RBM बरोबर 130 अंश. तर किरण AT हा PAN चा दुभाजक आहे. PAN या कोणाचा हा दुभाजक आहे. तर मापकोन PAT या कोणाचं माप किती विचारलेलं आपल्याला. आता मापकोन PAN आणि मापकोन RBM हा बरोबर असेल 180 अंश. कारण हे दोन्ही कोण काय आहेत? आंतरकोनाची जोडी परस्पराशी पूरक असते. मापकोन PAN अधिक RBN चं माप माहित आहे आपल्याला 130 अंश बरोबर 180 अंश झालेलं. म्हणून मापकोन PAN बरोबर 180 वजा 130 बरोबर 50 अंश आलेला आहे. किती आलेलं आहे? 50 अंश. मापकोन PAN हा पूर्ण कोणाला 50 अंशाचा आणि AT हा त्याचा काय? AT दुभाजक आहे. AT हा PAN चा दुभाजक आहे. म्हणजेच या AT मुळे कोण PAN चे दोन समान भाग झालेले आहेत, म्हणून कोण PAT चं माप म्हणून कोण PAT चे माप बरोबर असणार आहे. माप कोण PAT बरोबर असणार आहे 50च्या निम्म. दुभाजकामुळे दोन समान भाग झाले, 25 दोन्ही 50 बरोबर 25 अंश असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, दोन समांतर रेषांनी छेदल्यास एकरूप कोणाच्या किती जोड्या मिळतील? दोन समांतर रेषा आणि दोन्ही छेदिका पण समांतर असं जर प्रश्न विचारलं तर याचं उत्तर असणार आहे कितीही असू द्या. समांतर रेषा किती आहेत? 2 आणि छेदिका किती आहेत? 2. एकूण किती झाल्या? 4. आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळं इथं एकरूप कोणाच्या जोड्या किती तयार होतात? संगत कोणाच्या 4 जोड्या, व्युत्क्रम कोणाच्या 2 जोड्या आणि विरुद्ध कोणाच्या 8 जोड्या. हे 1, हे 2, हे 3, हे 4. किती जोड्या तयार होतात? 8. एकूण झाल्या 14. विरुद्ध कोणाच्या 8. अशा एकूण किती झाल्या? 14. आणि रेषा 4 आहेत, म्हणजे 14 गुणिले 4 बरोबर 14 चोक 56 जोड्या तयार होतील. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. सोबतच्या आकृतीमध्ये EF समांतर रेषा CD, EF आणि CD या दोन रेषा समांतर आहेत. EF आणि CD या दोन रेषा समांतर आहेत आणि N ही त्याची छेदिका आहे. तर NAE या कोणाचं माप 108 अंश दिलेलं आहे. तर माप कोण 180 अंश वजा माप कोण CBA म्हणजे हा कोण, या कोणाचं माप किती विचारलेलं आहे. EAN 108 अंश आहे, CBA हा त्याचा संगत कोण आहे आणि संगत कोण एकरूप असतात, म्हणून माप कोण CBA बरोबर असणार आहे 108 अंश. 180 मधून 108 गेले 72 अंश. पर्याय क्रमांक 3.
यानंतर 8वा प्रश्न आहे, रेषा AB समांतर रेषा CD असून रेषा PQ त्याची छेदिका आहे. रेषा AB समांतर रेषा CD असून रेषा PQ हे त्याची छेदिका आहे, तर व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या तयार होतील? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे व्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या तयार होतात. व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या तयार होतात? 2 जोड्या तयार होतात. पर्याय क्रमांक 4 असेल. यानंतर 9वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर CD, AB आणि CD समांतर आहेत. AB आणि CD या समांतर रेषा आहेत. GH ही त्याची छेदिका आहे. या कोनाचं माप दिलेलं आहे 2x अधिक 5, इकडे दिलेलं आहे 3x अधिक 25. तर आपल्याला विचारलंय DFH या कोनाचं माप किती असं विचारलेलं आहे आपल्याला. माप कोन GEB 2x अधिक 5 आहे, तर त्याचा संगत कोन EFD हे सुद्धा असणार आहे 2x अधिक 5. आता हे दोन कोन कसे तयार झालेले आहेत? रेषीय जोडीतील कोन तयार झालेले आहेत. म्हणजे 3x अधिक 25 अधिक 2x अधिक 5 बरोबर असणार आहे 180 अंश, कारण रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 3x अधिक 2x झाले 5x अधिक 25 अधिक 5 30 बरोबर 180. हा 30 धन आहे, दुसऱ्या बाजूला जाऊन ऋण झाला. 5x बरोबर 180 वजा 30 बरोबर 150. म्हणून x बरोबर आलेला 150 भागिले 5, 5 त्रिक 15 0. x ची किंमत आलेली आहे 30. म्हणजेच या 3x अधिक 25 या कोनाचं माप असणार आहे 3 गुणिले x ची किंमत 30 अधिक 25, 30 त्रिक 90 अधिक 25, 90 आणि 25 115. या कोनाचं माप झालेलं आहे 115 अंश. तर त्याचा विरुद्ध कोन असलेला DFH, म्हणून DFH याचं सुद्धा माप असणार आहे 115, कारण हे दोन्ही परस्पराशी विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन एकरूप असतात. म्हणून DFH चं माप असणार आहे 115 अंश. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेषा AC समांतर रेषा BT TOP, माप कोन TOP बरोबर 100 अंश. तर आणि XY एकरूप YZ आणि XY या बाजू एकरूप आहेत. याचा अर्थ हा जो तयार झालेला त्रिकोण आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजेच हे दोन कोन सुद्धा एकरूप असतात, कारण समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोन एकरूप असतात. तर माप कोन X बरोबर किती असं विचारलेलं आपल्याला. TOP 100 अंश आहे, त्याचा संगत कोन ZYO हा सुद्धा 100 अंश असणार आहे. रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणजे माप कोन XYZ बरोबर असणार आहे 180 वजा 100 म्हणजेच 80 अंश. माप कोन XYZ बरोबर असणार आहे 80 अंश. आता त्रिकोण XYZ या त्रिकोणामध्ये, हा जो त्रिकोण आहे की नाही, या त्रिकोणामध्ये माप कोन X अधिक माप कोन Y अधिक माप कोन Z बरोबर असणार आहे 180 अंश. या कोनाचं माप किती आलेलं आहे? 80 अंश. माप कोन Y बरोबर किती आलेलं आहे? 80 अंश. म्हणजेच माप कोन X अधिक माप कोन Y हे दोन्ही माप कोन एकरूप आहेत. माप कोन X आणि माप कोन Z हे एकरूप आहेत आणि माप कोन Y चं माप आहे 80. म्हणून माप कोन X अधिक Z बरोबर आलेला आहे 100. आता हे प्रत्येक कोन किती अंशाचा असणार आहे? या दोन कोनाच्या मापाची बेरीज 100 आहे आणि दोन्ही समान आहेत, म्हणजेच प्रत्येक कोनाचं माप असणार आहे 50 अंश. म्हणून माप कोन X बरोबर असेल 50 अंश. पर्याय क्रमांक 3. यानंतर 11वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD आणि रेषा PQ समांतर रेषा RS असल्यास संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतील? AB समांतर CD आहे, या दोन जोड्या समांतर आहेत आणि PQ आणि RS या सुद्धा समांतर आहेत. आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेमुळे संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतील? संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. अशा एकूण 4 किती रेषा आहेत? बघा, 1 2 ही एक छेदिका, या दोन समांतर रेषा ही दुसरी छेदिका. आता जर आपण या अँगलला घेतलं तर या दोन समांतर रेषा आहेत आणि AB त्याची छेदिका आहे आणि CD एकदा छेदिका आहे. म्हणजे एकूण 4 प्रकारे संगत कोनाच्या जोड्या तयार होतील. म्हणजे 4 गुणिले 4 16 संगत कोनाच्या जोड्या तयार होतील. या दोन इथं 4 8 झाल्या. पुन्हा या पोर्शन मध्ये 4 आणि 4 12 आणि या पोर्शन मध्ये 4 16. एकूण जोड्या किती तयार होतील? 16. पर्याय क्रमांक 4.
त्यानंतर 12वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये रेख AB समांतर EC, AB आणि EC या समांतर रेषा आहेत, या दोन रेषा समांतर आहेत आणि मापकोन ACB हे 47 अंश दिलेला आहे आणि ABC हे 53 अंश दिलेला आहे. तर आपल्याला या कोणाचं एक माप काढायचं आहे आणि पुन्हा ACD आधी AC चं माप काढायचं आहे, त्यानंतर ACD चं माप काढायचं आहे. आता या दोन रेषा समांतर आहेत, ही त्याची छेदिका असणार आहे. ओके, हा कोण दिलेला आहे 47 अंश, हे त्रिकोण आहे. त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश. म्हणजेच मापकोन A बरोबर येईल 53 180 वजा 53 अधिक 47, म्हणजेच 180 वजा 53 अधिक 47 100 बरोबर 80 अंश. या कोणाचं माप आलेलं आहे 80 अंश. आता या दोन रेषा समांतर आहेत आणि ही त्याची छेदिका आहे. तर या दोन कोणा कशी झाली, व्युत्क्रम कोणाची तयार झालेली आहे. या कोणाचं माप 80 आहे, म्हणजेच मापकोन ACE चं माप सुद्धा असणार आहे 80 अंश. मापकोन AC चं माप असेल 80 अंश. आता आपल्याला काढायचं आहे ACD या कोणाचं माप. आता दोन पद्धतीने काढता येतात. या समांतर रेषा आहेत, रेषेजोडीतील कोण आहेत 47 80 आणि या कोणाचा माप तिन्ही मिळून होणार आहे 180 अंश. किंवा या हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे, त्रिकोणाचे बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजेइतके असते. म्हणजेच मापकोन ACD बरोबर असणार आहे मापकोन B अधिक मापकोन A. मापकोन B चं माप आहे 53 अंश अधिक मापकोन A चं मेजरमेंट आहे 80 अंश. 80 अधिक 53 133 अंश, म्हणजेच मापकोन ACD चं माप असेल 133 अंश. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 13वा प्रश्न, एक रेषा दोन समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. एक रेषा दोन समांतर रेषांना एक रेषेनं छेदलं तर होणारे व्युत्क्रम कोण हे पूरक असतात, हे चुकीचं विधान आहे. कारण व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. संगत कोण पूरक असतात, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे संगत कोण एकरूप असतात, ते पूरक नसतात. एकाच बाजूचे आंतरकोन मात्र पूरक असतात. एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात, ते दोन्हीच्या मापाची बेरीज असते 180 अंश. हे विधान बरोबर आहे. विरुद्ध कोण हे एकरूप असतात, विरुद्ध कोण पूरक असू शकत नाही, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेषा LM आणि N, हे LM आणि N या तीन रेषा समांतर आहेत आणि या त्याच्या दोन छेदिका आहेत. असं असेल तर आंतरछेदाच्या प्रमेयानुसार AB भागिले BC बरोबर असणार आहे PQ भागिले QR. आता AB चं दिलेलं आहे 18, BC दिलेलं आहे 30. हे दोन्ही आंतरछेद प्रमाणात असतात. आणि त्यानंतर 18 दिलेला आहे, 30 दिलेला आहे, QR 21 आहे. हा QR 21 आहे. PR आधी आपल्याला PQ काढावा लागेल, म्हणजे PQ भागिले QR. आता PQ बरोबर काय येईल, QR चं माप दिलेलं आहे 21. PQ बरोबर येईल 18 गुणिले 21 भागिले 30. ओके, 3 10 30, 3 7 21. 18/10 म्हणजेच 1.8 येईल. 1.8 गुणिले 7 बरोबर 12, 8 7 126, 1 सून पण दिलं 12.6 सेंटीमीटर येईल. हा पोर्शन आलेला आहे 12.6. आपल्याला विचारलेलं आहे PR ची लांबी. PR ची लांबी बरोबर असणार आहे PQ अधिक QR. PQ आहे 12.6, QR आपल्याला माहित आहे 21, 21 अधिक 12.6 33.6 आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत AD समांतर EH समांतर IL, AD समांतर EH समांतर IL या तीन समांतर रेषा आहेत आणि MN समांतर आहे PQ. हे MN PQ हे सुद्धा समांतर रेषा आहेत. तर यावरून आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे अतिशय सोपे आहेत. याच्यासाठी काही जास्त आपल्याला त्रास करून घ्यायची गरज नाही. मापकोन IJN हे 100 अंशाचं दिलेलं आहे.
आयजेन हे 100 अंश दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे PCD किती, PCD या कोणाचा माप किती विचारलेला आहे. आयजेएन 100 आहे, याचा संगत कोण EFJ हे सुद्धा 100 असणार आहे, याचा संगत कोण ABF हे 100 अंश झालं, याचा विरुद्ध कोण MBC हे 100 अंश झालेलं आहे, आणि याचा 100 हे विरुद्ध कोण 100 झालेलं आहे, आणि PCD सुद्धा झालेला आहे 100 अंश. मापकोन PCD बरोबर असेल 100 अंश. बघा या कोणाचं माप 100 आहे, याचा संगत कोण, या संगत कोणाचं माप सुद्धा 100 असणार आहे. आता जर ES समांतर या दोन समांतर रेषेत ही त्याची छेदिका आहे, तर हे एकाच बाजूचे एक आडे किनारे संगत कोण असतात. संगत कोण हे 100 अंश झालेला आहे, आणि याचा विरुद्ध कोण हा 100 अंश झालेला आहे. यानंतर आता या दोन समांतर रेषा आहेत, ही त्याची छेदिका आहे, तर हे याचा PCD हा संगत कोण असणार आहे. संगत कोण एकरूप असतात, म्हणजे हे सुद्धा असणार आहे 100 अंश. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, BF बरोबर दिलेला आहे 2, BF बरोबर दिलेलं 2 आणि FJ बरोबर सुद्धा दिलेलं 2, तर या दोघांचं गुणोत्तर किती विचारलेलं आपल्याला. आता आपण आता शिकलेलं आहे की आंतरछेदाच्या प्रमाणानुसार हे दोन्हीचे गुणोत्तर समान असतात, म्हणजेच CG भागिले GK बरोबर असणार आहे 2/2. बेकबे म्हणजेच 1/1 म्हणजेच एकास एक, पर्याय क्रमांक 1. यानंतर यातच तिसरा प्रश्न विचारलेला BF बरोबर 3.1. जर ह्या BF 3.1 असेल आणि FJ सुद्धा 3.1 आहे, हे दोन्ही 3.1 आहेत, म्हणजे BF भागिले FJ बरोबर असणार आहे CG भागिले GK. ओके, BF आहे 3.1, FJ आहे 3.1 बरोबर आपल्याला BX दिलेला आहे 3.5, BX हा 3.5 दिलेला आहे, तर हे किती असते XK किती असणार आहे, हे किती असणार आहे BF भागिले XK. BF 3.5 आहे, तर XK बरोबर किती असणार आहे, XK काढायचं आपल्याला 3.1 गुणिले 3.5 भागिले 3.1, 3.1 म्हणजेच XK बरोबर आलेला आहे 3.5, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. अशाच पद्धतीचे शॉर्ट ट्रिकनं स्कॉलरशिपचे गणित शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या YouTube चॅनलला भेट द्या. धन्यवाद.